स्वागत करतो रुहानियतमध्ये. आज आपल्याबरोबर दोन खास पाहुणे आहेत. शिवमुद्रा पथकातल्या दोन रणरागी. मी ओळख करून देतो गोजिरी जनपंडित यांची. गोजिरी जनपंडित ज्यांनी BA केलंय हिंदीमधून, त्या फॅशन डिझायनर आहेत आणि 17 वर्ष ते त्यांचं बुटीक चालवत आहेत. त्या कोऑर्डिनेटर आहेत मिस्टर अँड मिस पर्सनॅलिटी पुणे या कॉन्टेस्टच्या आणि कॉस्ट्युम डिझाईन करतात. 2003 पुणेचा बेस्ट डिझायनर अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे. आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत पूजा मलिगे, ज्या BCom ग्रॅज्युएट आहेत. कॅपिटा कंपनीमध्ये त्या क्वालिटी ॲनालिस्ट म्हणून काम करतात आणि त्यांची एक पार्टनरशिप फर्म आहे पॉश ग्लॅम इव्हेंट्स आणि एंटरटेनमेंट. तुम्ही दोघी 8 वर्ष शिवमुद्रा पथकात वाजवताय. कसा सुरू झाला हा प्रवास? मी ॲक्च्युली जे पथकात आले ते मी माझ्या 9 वर्षाच्या मुलाला घेऊन आले. जेव्हा पथकात मी त्याला घेऊन आले तेव्हा पथकांचा काही रूल्समध्ये इतक्या लहान शाळकरी मुलांना ते घेत नाही, कारण त्यांची एक जबाबदारी असते, त्यांचं खाणं, त्यांची सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्यांनी आम्हाला रिफ्यूज केलं की आम्ही तुमच्या मुलाला नाही घेऊ शकत. माझा मुलगा थोडा नाराज झाला आणि आम्ही तिकडनं बाहेर पडत असताना तो मला म्हणला, आई तू ये की माझ्याबरोबर. मी म्हटलं ठीक आहे, चल विचारून बघू. म्हणून आम्ही विचारल्यावर त्यांनी सांगितलं हो तुम्ही आलात तर तुमच्या मुलाची जबाबदारी पूर्ण तुम्हीच बघाल, तर तुम्ही या चालेल. आणि अशा प्रकारे ॲक्च्युली मी पथकात येऊन ढोल वाजवायला सुरू केलं. पहिल्या वर्षी मुलासाठी त्याची सोबत म्हणून, आणि दुसऱ्या वर्षीपासून मे बी माझा तो मी टाईम रेडी झाला आणि त्यातनं मिळणारा तो आनंद आणि त्यातनं मला मिळणारी ॲक्च्युली एक एनर्जी जी मला पूर्ण वर्षभरासाठी एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जाते, हे माझ्या तेव्हा लक्षात आल्यावरती मी ठरवलं की ठीक आहे, वर्षातल्या आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींमधनं हा वेळ 2 महिन्याचा आपण ढोल वादनाला बाप्पासाठी आणि स्वतःसाठी जरूर द्यायचा. आणि अशा प्रकारे मी शिवमुद्रा पथकातनं ढोल वाजवायला सुरू केलं. पूजा? ओके, आता लहानपणापासून मी बघते मिरवणुका वगैरे, पण शाळेत असल्यामुळे आई जरा डिस्ट्रिक्ट करत होती की नाही बाबा क्लासेस आहेत, शाळा आहे, म्हणजे तू 2 तास नाही देऊ शकत दिवसात. सो 10वी झाल्या म्हणजे 2009ला मी आधी लक्ष्मी रोडला जाऊन पूर्ण मला परवानगी दिली आईने फर्स्ट टाईम, जा बाबा फ्रेंडसोबत जरा बघून ये काय. ते बघून फुल जोश अंगात बघून सगळ्यांना. लगेच 2011-10 साली जेव्हा मी 11th मध्ये होते मी पथक जॉईन केलं आणि तेव्हापासून सुरू केलं. तुम्ही दोघी ढोल वाजवता. पहिली मिरवणूक जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सराव नंतर कुठल्याही रोडवर पहिल्यांदा कमरेला ढोल बांधला, काय अनुभव होता? सगळ्यात पहिल्या तर 2 महिने जे आपण प्रॅक्टिस केलेली असते ती त्या गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीसाठी असते आणि तो एक वेगळाच अनुभव असतो, कारण इतके दिवस आपण आपल्या त्या पथकाच्या कोशात असतो की आमचे तिथे त्या 2 महिन्यात जाऊन एक मित्रमैत्रिणी जमलेले असतात आणि आम्ही खूप फ्री असतो. इथे चुकलं तरी आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला सांभाळून घेणारे असतात किंवा चुकलं तरी चल थांब राहू दे. जेव्हा आपण ॲक्च्युली जाऊन मेन रोडवर एक परफॉर्मन्स देणं म्हणतो ते करणार असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूला वेगळी लोक बघणार असतात आणि प्रॉब्ली तिकडे आपली होणारी कुठली छोटीशी चूकही जेव्हा ते पॉईंट आउट करतात, ती होऊ नये म्हणून ती एक मनाची घालमेल, ते एन्थुझियाझम, मला माझं बेस्ट द्यायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या खूप मिक्स इमोशन्समधनं आय गेस आम्ही प्रत्येक वादक जात असतो. ताशाच्या तर्रीवरती कुठलाही ताल चालू होतो आणि जो पहिला ठोका पडतो ढोलावर, तो जेव्हा परफेक्ट पडतो तो प्रत्येक वादकाला माहीत असतं की तो ठोका परफेक्ट पडल्यानंतर पुढे आपण चुकणार नाही होत आणि आपण त्या फ्लोमध्ये नक्कीच छान वाजवत जाणार. सो माझा अनुभव तरी तोच होता की जेव्हा मी पहिला ठोका वाजवला आणि तो जेव्हा आमच्या सगळ्यांचा एकत्र नाद घुमला, ती जी एक व्हायब्रेशन्स कंप्लीट आली ती मी कधीच विसरू शकत नाही. तुझा अनुभव कसा होता? ओके, आता तसं प्रॅक्टिसच्या वेळेस ना जरा लिमिटेशन्स असतात, म्हणजे जागा एखाद्या वेळेस कमी आणि लोक जास्त एकाच वेळा येऊन सगळं ढोल वाजवणारे, तर ढोल म्हणजे उडवणं, नाचवणं, जरा फ्रीली वाजवणं ते जरा कमी असतं. म्हणजे आपण जरा एका जागेवर स्टिफ उभे राहून हां जोरजोरात हात फिरून वाजतो. पण मिरवणुकीच्या वेळेस रस्ता आपण आहे बस सबको बाजू में करने का आणि फुल ढोल उडवून वगैरे ते एक मस्त, म्हणजे ते एक मुभा मिळते तिकडे की तिकडे फुल
फ्रीली तुम्ही आता फुल जोशने वाजवू शकता. म्हणजे 2 महिने जे तुम्ही प्रॅक्टिस करताय, यू हॅव टू शो इट ओव्हर देअर दॅट व्हॉट यू हॅव डन, व्हॉट यू हॅव अचीव्ड इन दॅट 2 months. बरोबर. मुळात म्हणजे ढोल वादन असेल किंवा ताशा असेल, ध्वज असेल, याला थोडंसं एक मस्क्युलर थिंग आपण म्हणतो की थोडंसं एक त्याच्यात मुलांचा किंवा पुरुषांचा सहभाग जास्त आहे. अशा फील्डमध्ये एक मुली म्हणून येणं आणि खांद्याला खांदा लावून त्याच ताकदीनं ढोल वाजवणं, त्याच ग्रेसफुली ताशा किंवा त्याच ग्रेसफुली ध्वज नाचवणं कसं वाटतं? तसं पाहायला गेलं तर आत्ता सध्याचं जे आपलं जनरेशन आहे इट बिलीव्ज इन इक्वॅलिटी. सो आय गेस आमच्या पथकाचा बेसिकच रूल हा आहे की तिथे तू एक मुलगा आहेस किंवा तू एक मुलगी आहेस असा कुठल्याच प्रकारचा फरक केला नाही जा. तुम्ही जेव्हा पथकामध्ये एंटर होता तेव्हा तुम्ही एक फक्त आणि फक्त वादक असता. त्यामुळे तिथे बेसिक हा जेंडर बायस जो काही फॉर्म्युला आहे तो संपून जातो की मुलीची एनर्जी, मुलाची एनर्जी. आणि आमच्या म्हणण्यापेक्षा आपण पुण्यातल्या अनेक पथकांमध्ये बघतो की ऑलमोस्ट सगळ्या पथकांमध्ये आता मुली पण मुलांच्या बरोबरीने वादन करतात. तर मला नाही असं वाटत की तिथे मुलींची एनर्जी काही कमी पडते किंवा काय. सो हा एक चांगला अनुभव आहे की जिथे आपण नुसतंच बोलत नाही तर आपण ॲक्च्युली प्रॅक्टिकली आज इम्पॅक्ट तो आपल्या लाईफमध्ये आणतोय की हो इथे इफ इट इज इक्वॅलिटी तर तू मुलगी आहेस म्हणून तू कमी नाही आहेस. रादर एकमेकांना जी आपण एनर्जी वाजवताना पास करतो एकमेकांकडे बघून हसणं, ढोल उडवणं किंवा बाकीच्या गोष्टींना, तर ते जितक्या आनंदाने आणि ताकदीने मुलं करतात तितक्याच जोशाने मुली पण करतात. हा माझा अनुभव आहे. आता इक्वॅलिटी म्हणून ओके, इक्वॅलिटी इन एव्हरीथिंग इज फाईन, बट वेन जेव्हा मुलगी मुलाचं काम करायला जाते, शी हॅज टू ट्राय मोर बिकॉज द थिंग इज की शी हॅज टू शो इवन इफ यू आर अ बॉय आय एम बेटर देन यू. सो दॅट इज द थिंग. बट ॲट द एंड वेन शी कम्स ॲट दॅट लेवल देन डेफिनेटली ते इक्वॅलिटीमध्ये मोजलं जातं की बाबा मुलांसारखी वाचते बिकॉज शी इज ट्राईंग टू डू मोर. दॅट्स वाय शी कम्स ओव्हर देअर, ही मुलासारखी वाजवते. सो वी हॅव टू डू मोर हार्ड वर्क. तुम्ही इतक्या वर्षात बऱ्याच मिरवणुका वाजवल्या असतील. मिरवणुकीतली काही आठवण किंवा एखादा किस्सा? मिरवणुकीतला किस्सा म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की मी माझ्या 9 वर्षाच्या मुलाला घेऊन पथकामध्ये आले. तर आमची एक गुगावला मिरवणूक चालू होती. मला आठवतंय तेव्हा त्यांनी पथकातल्या ऑलमोस्ट प्रत्येक वादकाला एक वादक म्हणलं की आपण बघतो की ते काहीतरी टोकन म्हणून स्वतःच्या खिशातनं काढून पैसे देतात. तर ते माझ्या 9 वर्षाच्या मुलाला कुठल्या तरी एका आजोबांनी वाजव 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 म्हणून पैसे दिले आणि त्याला असं झालं की मी काय करायचं असतं ह्या पैशांचं. आणि ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं कारण हे आमच्या दोघांचंही पहिलंच वर्ष होतं. आणि मग आम्ही विचारलं की काय करायचं काय नाही. मग तो म्हणला ठीक आहे मी जाऊन दादांना देतो हे पैसे. दादा म्हणला हे तुझ्या हेच आहे, तुला हवं ते तू काहीही कर असं. तर असे छोटे मोठे बारीक सारीक काही ना काही वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. पण हा एक अनुभव मी कधीच विसरू नाही शकत की त्याला हे झालं की मी ढोल वाजवते म्हणून मला लोकांनी पैसे का दिले. तुझा काही अनुभव? आता शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडवर एक म्हणजे एजड होता त्या काकू, अशा 2-3 होत्या एजड. म्हणजे एक जे होते ते एकदम असे म्हातारे होते. तर मी ढोल वाजवत होते. मला आय ऑलवेज प्रिफर लास्ट लाईनमध्ये उभं राहणं. मला आवडतं लास्ट लाईनमध्ये ढोल वाजवायला. दंगा करायचा असतो. पॉईंट. तर त्या आजी आहे ते बोलले की अगं किती छान वाजवते अगं, मला कधी पण इच्छा होती मला पण असं ढोल वाजवायचं. ना आजी तुम्ही कशासाठी वाट बघताय म्हणलं, धरा टिपरू आणि वाजवा ढोल. आणि मी अशीच ढोल घेऊन तिकडे अशी उभी होते त्यांच्या आणि त्यांनी मस्त हा आणि काय ठोका काय वेळेवर वगैरे पडत नव्हता. आणि तिकडे लीडर होता, तो बघतो काय माझ्याकडे बघतोय म्हणलं प्लीज थोडं ऍडजस्ट करा त्यांना वाजवू द्या. मग त्यांनी वाजवलं. मग त्यांनी अशी माझी दृष्ट वगैरे काढली. आय वॉज सो हॅपी. म्हणजे मला ॲक्च्युली असं हे बोलायचं आहे की जास्त वेळ करू नका. इफ यू हॅव टाईम अँड यू कॅन सिरियसली तुम्हाला या म्हणजे ढोल क्षेत्रात किंवा पथकाच्या क्षेत्रात यायला पाहिजे आणि एक्सप्लोअर करायला पाहिजे. नॉट फॉर एव्हर, नॉट लाईफ टाईम, ॲटलिस्ट ट्राय, असं मला बोलायचं.
कुठली मिरवणूक सर्वात आवडते? तसं आम्ही बाप्पासाठी वाजवतो, त्यामुळे येणारी प्रत्येक मिरवणूक ही आमची फेवरेटच असते. पण एक सोशल कॉज म्हणून गेली 3 वर्ष आमचं पथक एका अपंग मुलांच्या संस्थेमध्ये जाऊन स्थिर वादन करतं आणि तिथे फक्त मुली वादन करतात आणि ती आमच्या पथकातल्या तरी कदाचित प्रत्येकच मुलीची आवडती मिरवणूक असेल, कारण त्या अपंग मुलांना हे बाहेर जाऊन काहीच एन्जॉय करणं पॉसिबल नसतं. आम्ही तिथे वाजवत असताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचा तो म्हणजे काही मुलं हँडिकॅप आहेत, काही मेंटली डिसेबल आहेत, तर व्हीलचेअरमध्ये बसून सुद्धा ती ज्या प्रकारे नाचतात, त्यांना येऊन ते आमच्याबरोबर वादन करायचं असतं, हे सगळं खूप वेगळं असतं जे आपण रेग्युलर रुटीन म्हणजे डेली लाईफमध्ये वाजवताना जे बघतो आजूबाजूला त्यापेक्षा. तर मला तिथे वाजवायला खूप जास्त आवडतं, कारण त्या मुलांना जो आनंद कदाचित त्या तेवढ्या क्षणापुरता आम्ही देऊ शकतो या माध्यमातून, ते खूप एक सॅटिस्फॅक्शन आहे. कदाचित गिव्ह अँड टेक असेल ना, ते Yes. खरं तर आपल्याला जास्त एनर्जी हो, देतं. खरं आहे. म्हणजे शेवटची 15 मिनिटं आम्ही त्या मुलांना ॲक्च्युली देतो आणि त्या मुलांना कदाचित एखाद्याला ते टिपरू हातात पकडताही येत नसतं, पण तरी सुद्धा जसं जमेल तसं 2 हातांनी स्ट्रगल करून ते जो वाजवण्याचा प्रयत्न करतात आणि वाजवतात आणि ते जो एन्जॉय करतात, ते खूप बघण्यासारखं असतं, म्हणजे खूपच बघण्यासारखं असतं. तू काय सांगशील? ओके, आता गणपतीत तर आपण कंटिन्युअसली ढोल वाजवतो, म्हणजे प्रॉपर प्रॅक्टिस नंतर मग 10 दिवस असं. माझी फेवरेट मिरवणूक आहे दसऱ्याची, जेव्हा आम्ही तांबडी जोगेश्वरीच्या देवीसाठी ढोल वाजवतो. बेसिकली कसं असतं की म्हणजे तुम्ही 15 डेज डाएटवर आहात आणि मग अचानकच तुम्हाला असं पेस्ट्री मिळाली, म्हणजे गॅप होतं ना गणपतीनंतर दसऱ्यापर्यंत, मग एवढे दिवस ढोल नाही काय नाही, मग अचानकच मला स्वीट चॉकलेट ट्रफल पेस्ट्री मिळाली, तर म्हणून ते माझं फेवरेट आहे. गणपती आणि नवरात्र या दोन्हीत वादन चालू असतं. घराघरात, महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या घराघरात देवी असतात, गणपती असतात, आपल्या घरी एक सणाचं वातावरण असतं. अशा वेळी घरातली एक मुलगी किंवा घरातली एक महिला म्हणून अनेक कामं तुमच्या डोक्यावर असतात. ती सगळी सांभाळून पथक सांभाळायचं, प्रॅक्टिस, सराव, मिरवणूक हे सगळं करायचं. कशी ही सगळी रेलचेल आणि कसं मॅनेज होतं? सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असतं ते घरातनं मिळणारा सपोर्ट. माझ्या घरामध्ये पहिल्या वर्षी कदाचित थोडंसं त्यांना सगळ्यांना ॲडजस्ट करून घ्यायला आणि मलाही ॲडजस्ट व्हायला वेळ गेला, कारण माझ्या घरामध्ये 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि गणपती म्हणलं की उकडीचे मोदकांचा प्रसाद आलाच. तर ते पहिल्या वर्षी करून सगळं त्या वेळेत मिरवणुकीला पोचणं हे माझ्यासाठी खूपच जास्त स्ट्रगल झालं पहिल्या 1च वर्षी. दुसऱ्या वर्षीपासनं मला माहीत होतं की हे माझं पॅशन आहे, हे मी बाप्पासाठीच करते, पण माझ्या घरी येणारा 1.5 दिवसाचा माझा बाप्पाही मला तितकाच महत्त्वाचा आहे. मग आता घरातनं ॲज आय सेड सपोर्ट मिळाला पाहिजे. मग आता उकडीच्या मोदकांचं सारण सासूबाई म्हणतात आदल्या दिवशी करून ठेवूया, एक काम कर, तू पहिल्या दिवशी तुला मिरवणूक आहेत ना, तू वाजवून ये. मी 2 किंवा 5 मोदक करून नैवेद्य दाखवते. 1.5 दिवसाचा गणपती तू दुसऱ्या दिवशी निवांत असतेस ना, आपण 21 मोदक दुसऱ्या दिवशी करू. सो मला माझ्या घरातनं अगदीच सपोर्ट मिळतो, त्यामुळे मला हे मॅनेज करणं खूपच सोपं जात आहे. तू काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल तर खूप ओरडा खावा लागतो घरच्यांचे, साहजिक आहे. म्हणजे रोजच. आणि माझ्या भावाच्या घरी ॲक्च्युली गणपती असतं, कुठे मुंबईला 1.5 दिवसाचं. सो पहिल्या दिवशी तर मी तिकडे जाऊ शकत नाही, इथे पुण्याला मिरवणुका असतात. मग सेकंड डेला मॉर्निंगला ट्रॅव्हल करून मी तिकडे जाते, दर्शन घेते, एक आरती करून मग संध्याकाळची आमची जी मुंबईची मिरवणूक आहे माहीमची, मग तिकडे जाते. मग म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून असं मॅनेज करते मी. आणि आमच्याकडे पथकामध्ये पण अशा म्हणजे नक्कीच माहीत असतं की ही एक मॅरिड वुमन आहे, तर तिला घरातल्या हे जबाबदाऱ्या आहेत, तर तेवढा आमच्याकडे पथकामध्येही ॲडजस्टमेंट केली जाते की ही एक व्यक्ती दिलेल्या वेळेपेक्षा कदाचित एक अर्धा तास उशिरा येईल, तर तेवढी ॲडजस्टमेंट केली जाते. आपण सगळेच पथकात एक बाप्पाची सेवा किंवा बाप्पासाठीचं म्हणून वादन सादर करतो, आपली कला सादर करतो, त्याच्या चरणी रुजू करतो. तर ही प्रत्येक पथकातल्या वादकाला किंवा प्रत्येक पथकाच्या सभासदाला एक अनुभव असतो की सेवा रुजू केली की बाप्पा काहीतरी देतो किंवा बाप्पा
आपल्या मनाजोगं किंवा आपल्याला पावतो. असं काही कधी आलंय? हो, मला आलाय असा अनुभव. माझं पुण्यातली असल्याने माझं मंडईच्या बाप्पावर खूपच जास्त प्रेम आहे आणि खूप लहानपणापासूनच माहीत नाही का, पण ती एकच मूर्ती अशी आहे की ज्यामध्ये शारदा देवी आणि गणपती दोघं एकत्र आहेत. नाहीतर आपण कुठल्याही देवळात गेलो तर मंडई गणपती हा सोलो एक गणपतीची मूर्ती असेल. सो मला लहानपणापासून ती मूर्ती खूप आवडते आणि मी खूप मानते. गणपतीचे 10 दिवस जेव्हा हे चालू असतात गणेश उत्सवाचे, ते 10 दिवस मी रोज तिथे दर्शनाला जाते. तर एक वर्ष असं झालं की माझ्या मिस्टरांना ते जॉब शोधत होते आणि ही वॉज लिटल बिट इन डिप्रेशन की अरे काय इतके इंटरव्ह्यूज दिले, तितके झाले, अजून कुठून काहीच येत नाही आहे, असं काय. आणि मग मी रात्री अगदी मिरवणूक किंवा हे करून रात्री 12ला जरी आले तरी म्हणायचे मला बाप्पाच्या दर्शनाला जायचं. ते म्हणायचे इतकं काय तुझं बाप्पा. म्हणलं आज एक काम कर, आपण रोज जातो ना तिकडे, तर आज तू बाप्पाला लहान मुलासारखा हट्ट कर की हिचा माझ्यावर एवढा विश्वास आहे आणि हिचं म्हणणं आहे की तू काहीतरी देतोस, तर आज मला पण असं तू काहीतरी मनात ना त्या बाप्पाला सांग काय जे तुझ्या मनात येईल ते. आणि बाहेर आल्यावर मी विचारलं की सांगितलंस का बाप्पाला काय हवंय? म्हणाला हो बघूया. आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी मी जेव्हा मिरवणुकीवरनं घरी आले तेव्हा ते म्हणले चलच बाप्पाला जायचंय. मी म्हणलं आज काय एवढा एन्थुसियाझम? मला म्हणलं अपॉइंटमेंट लेटर आलंय, तर तू म्हणलीस तसं पहिलं जाऊन बाप्पाच्या मांडीवर ठेवून. वा, असा हा माझा म्हणजे मी कधीही न विसरू शकणारा अनुभव आहे. तुला कधी बाप्पानी असं काय अनुभव दिला? ऍक्च्युली कधी असं मी मागितलं नाही की हे मला पाहिजे किंवा हे मला दे किंवा मला अडचण आहे मला मदत कर, बिकॉज ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी. कधी पण काही असं मला वाटलंच नाही की हे चॅलेंजिंग आहे किंवा हे मला जमत नाही. आणि जेव्हा मला असं वाटायचं लगेच काही म्हणजे दिवसानंतर ते सॉल्व्ह होऊन जायचं. अँड टू बी रिली ट्रू, मी आता इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आणि मी ज्या जॉबमध्ये आहे मी रात्री 2 वाजता येते, कधी कधी रात्रभर मला बाहेर राहावं लागतं प्रोडक्शन वर्कसाठी. मी ऑलमोस्ट एवढे दिवस रात्रीची बाहेर राहिले पण आजपर्यंत मला असं काही घाणेरडा अनुभव आला नाही. सो आय थिंक दॅट इज अ ब्लेसिंग विच आय हॅव गॉट. ही हॅज केप्ट मी सेफ अँड माय फॅमिली सेफ. अगदी हा अगदीच वेगळा अनुभव असेल. आपण आता एका वेगळ्या सेगमेंटकडे वळूया. आमच्याकडे एक छोटं सेगमेंट असतं ज्याला आपण वन लाईनर किंवा रॅपिड राऊंड असं म्हणतो. तर मला अपेक्षित आहे तुम्ही अगदी स्पष्ट आणि जे पहिलं मनात येईल ते सांगा असं मला अपेक्षित आहे. करण जोहर शो वाटतं मला रॅपिड राऊंड. पण बास्केट मिळणार का? गिफ्ट बास्केट बास्केट आम्ही निश्चित देऊ, ती भरून फक्त आम्हाला बरं. 6वा हात का पहिला हात? पहिला हात. 6वा. आवडता ताशावादक कोण? आदित्य तानावले. इतर पथकातला? तुषार मानकर. मयुरेश देशपांडे. आवडतं पथक? शिवमुद्रा. शिवमुद्रा. शिवमुद्रा सोडून स्वतः वाजवत असल्याने दुसऱ्या पथकाचं ऐकायला जायची वेळच नाही आलेली, त्यामुळे पहिलं दुसरं तिसरं 100 शिवमुद्राच. रमण बा. तुम्ही या सेगमेंटमध्ये खूपच स्पष्ट आणि खूप गमतीशीर पण उत्तरं दिली. तुम्ही आज आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, सहभागी झालात, त्याच्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. आम्हाला बोलवण्याबद्दल थँक्यू. थँक्यू. थँक्यू.